या देशाने ज्यांना सुपरस्टार म्हणून संबोधलं, माझ्याही आवडते कलाकार, त्याच्यामध्ये काय वाद नाही. कलाकार म्हणून काही श्रेष्ठच ज्येष्ठच, पण त्याच्यामध्ये काय प्रश्नच नाही. वाईट या गोष्टीचं वाटतं की या देशाने अख्खं तुम्हाला सुपरस्टार केल्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला आयुष्यात निवडणूक लढवायची वेळ आली, त्यावेळेला तुम्हाला उत्तर प्रदेश मधला अलाहाबाद मतदारसंघ निवडावासा वाटला, मुंबई मधला कुठचाही मतदारसंघ निवडावासा नाही वाटला तुम्हाला. उत्तर प्रदेश मधला माणूस जेवढा तुमच्यावरती प्रेम करतो तेवढाच मुंबई मधला माणूस प्रेम करतो, तेवढाच महाराष्ट्रातला माणूस प्रेम करतो, तेवढाच देशाचा सगळ्याकडचा माणूस प्रेम करतो. मग उत्तर प्रदेशचा अलाहाबाद मतदारसंघ तुम्ही का निवडलात? ठीक आहे, एकदा झालं, ज्यावेळेला राजीव गांधींच्या आग्रा खातर म्हणून झालं असेल. पुढच्या वेळेला बाबा उत्तर प्रदेशचे ब्रँड अँबॅसेडर झाले, म्हणजे ते राज्य हे प्रमोट करण्यासाठी म्हणून अमिताभ बच्चन ब्रँड अँबॅसेडर झाले. का महाराष्ट्रामध्ये का नाही होत? आमच्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करत असलेल्या शेतकऱ्यांचे तुम्ही तिकडे निवेदन मांडा, तुमच्या शब्दाला वजन आहे, त्याच्यावरती एखादा चित्रपट काढा. पण उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही त्या राज्याला प्रमोट करण्यासाठी ब्रँड अँबॅसेडर झालात. हिंदी सोडून इतर कुठच्या चित्रपटामध्ये काम करायची वेळ आली तर भोजपुरी चित्रपटामध्ये तुम्ही काम करता. आणि याहून कहर म्हणजे त्या ऐश्वर्या रायच्या नावाने कन्या शाळा काढली, ती पण उत्तर प्रदेशमध्येच. आमच्याकडे कन्या नाहीत. महाराष्ट्रात कन्या संपल्या का, गुजरातमध्ये संपल्या का, तामिळनाडूमध्ये संपल्या, उत्तर प्रदेशमध्येच फक्त कन्या शाळा काढता तुम्ही. मग मी फक्त एवढंच म्हटलं की इतका मोठा कलावंत या कलावंताला स्वतःच्या प्रांताबद्दल, स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम असू शकतं, तर राज ठाकरे हा खूप लहान माणूस आहे, त्याला महाराष्ट्राबद्दल, मराठी माणसाबद्दल प्रेम नसेल काय? काही चुकलं का माझं? काही ते बाकीचे सगळे सोडून द्या, थोतांड. तो आबू आझमी करता, तो साबू आझमी हातात सापडतच नाही. ही काय माणसं आहेत? ते दाढीची ब्लेड असते ना, त्याची धार गेल्यानंतर दाढी करणारे असतात ना, त्याच्यापैकी तो कोण, तो पहिला विलासराव बरोबर असायचा आणि नंतर कृपाशंकर सिंग. त्याच्याकडच्या सगळ्या दाढीच्या ब्लेडची सगळी हे गेलेली आहे, त्याची धार गेलेली आहे, म्हणून त्याची खुंट पांढरी घेऊन फिरत असत. हा परवा दिवशी सांगतो तिथे टीव्हीवरती, मी महाराष्ट्राच्या मध्ये बॉर्डरवरती उभा राहीन आणि महाराष्ट्राचं संरक्षण करेन. हा ही खुंट. अहो हा परत नाव विसरलो, कृपाशंकर सिंग. हा कृपाशंकर सिंग ज्या विलासराव देशमुखांबरोबर फिरत होता, ज्यांच्या मागे मागे फायली घेऊन फिरत होता, विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदावरनं गेल्या गेल्या सुशीलकुमार शिंदेच्या गाडीचा दरवाजा उघडणारा हा निष्ठेच्या गोष्टी बोलतोय, महाराष्ट्राच्या गोष्टी बोलणार हा. ह्याच्याकडे निष्ठा शिकायची आम्ही. अहो तो विलासरावांचा नाही होऊ शकला, तो महाराष्ट्राचा काय होणार मला सांगा ना. आणि हा आम्हाला सांगणार ते दुसरे ते आले आज बेडूक. तेच ते महाराष्ट्र में आने के लिए राष्ट्र की इजाजत लेने की जरूरत नहीं है. चाले कुठून घरून आणता चाले. एक गोष्ट त्यांना सांगतो त्या अमर सिंगना, हे असले जर वेडेवाकडे प्रकार जर तुमचे चालू राहिले नाही या राज्यामध्ये, तर या महाराष्ट्र राज्यामध्ये जर यायचं असेल तर मराठी माणसाच्या परवानगीशिवाय तुम्हाला याच्या पुढे येता येणार नाही, एवढं पण त्यांनी लक्षात ठेवावं. त्या मजाक समजलं सगळं. महाराष्ट्राला काय तुम्ही राष्ट्रवाद शिकवताय? महाराष्ट्राला राष्ट्रवाद शिकवायची गरज नाहीये. महाराष्ट्र पहिल्यापासून राष्ट्राचा विचार करत आला, पण तुम्ही लोक प्रत्येक वेळेला स्वतःच्या प्रांताचा विचार करत आला आणि आम्हाला शिकवता तुम्ही. ते यायला बिहारला बसले कानातले केस वाढवून,
सकाळी उठल्यावरती वेड्या घालण्यातच जास्ती वेळ जातो त्यांचा. काय बोलला तो काल? याचाच काहीतरी बोलला. राज ठाकरे तो देश तोड़ने की बात कर रहे हैं. उनको गंगा में स्नान करना चाहिए तो पाप धुल जाएंगे उनके. माझे पाप. अरे तू आयुष्यभर याच्या पुढे उभा राहा.